कथा संकष्ट चतुर्थीची. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. त्यावेळी कृतवीर्य नावाचा एक राजा होता. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते. राज्यात देखील सर्वत्र सुख समृद्धी नांदत होती. पण एकाच गोष्टीचं त्याला खूप दुःख होतं. ती म्हणजे त्याच्या पोटी संतान नव्हती. आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून राजाने खूप दान धर्म केला, यज्ञ केले, ऋषीमुनींना तसेच ब्राह्मणांना भोजनदान केले. पण तरीही त्याच्या घरी संतानाची प्राप्ती झाली नाही. सर्व प्रयत्न करूनही हात रिकामेच राहिले. म्हणून राजा राणी उदास झाले होते. ते आता तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी राजाला गणेशाची आराधना करावयास सांगितले. संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे सांगितले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. हे सारं ऐकून राणीला अतिशय आनंद झाला. तेव्हा व्रत करावे कसे यासाठी त्यांनी एका ब्राह्मणाकडून या व्रताची सर्व माहिती जाणून घेतली. ब्राह्मणाने उभयंतास सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकष्टी असे म्हणतात. व्रत करणाऱ्यानं या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, तिळाचे उटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाचे वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेकही करावा. लाल गंध लावावे. तांबडी फुले अर्पण करावीत. 21 दुर्वांची जुडी व शमीपत्रे वहावीत. धूप व दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती मंत्रपुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावयाची, ओवाळणी करावयाची. मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करावयाची. भोजन प्रसाद ग्रहण करायचा. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करायचे. राजा राणीनं या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणानं हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादानं त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल हो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण अजून एक अशी गणपतीची कथा ऐकणार आहोत. कारण गणपती म्हणजे बुद्धीचा देवता.
पौराणिक कथेनुसार एकदा इंद्रासह सर्व देवता त्यांचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत भगवान शंकरांकडे गेले. तेव्हा महादेवाचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश तेथे उपस्थित होते. तेव्हा भगवान शिवांनी त्या दोघांना विचारले, देवतांच्या अडचणी कोण लवकर दूर करू शकेल? तेव्हा दोघांनीही सांगितले की त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी समर्थ आहे. तेव्हा भगवान महादेवांना एक कल्पना सुचली. त्यासाठी आधी परीक्षा द्यावी लागेल असे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितले. महादेव म्हणाले की या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो प्रथम आपल्याजवळ येईल त्यालाच देवांचे संकट दूर करण्यासाठी पाठवले जाईल. परीक्षेचा विषय ऐकून भगवान कार्तिकेय त्यांच्या मोर या वाहनावरती बसले आणि वडिलांची आज्ञा घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी निघाले. दुसरीकडे गणेशाला खूप काळजी वाटली, कारण आपले वाहन उंदीर आहे. त्यावरून संपूर्ण पृथ्वीभोवती फिरणे शक्य नाही. तेव्हा गणेशाच्या मनात एक विचार आला. तो पटकन जागेवरून उठला. त्यानंतर त्याने आपले वडील भगवान शिव आणि आई पार्वतीची 7 वेळा हात जोडून प्रदक्षिणा केली. त्यानंतर तो आपल्या जागेवर येऊन बसला. हे पाहून सर्व देवी देवतांना आश्चर्य वाटलं. काही वेळाने कार्तिकेय देखील पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलासात आला आणि स्वतःला विजेता घोषित करू लागला. दरम्यान महादेवांनी गणपतीला विचारले की तुम्ही पृथ्वीऐवजी तुमच्या आईवडिलांभोवती का फिरलात? यावर गणपतीने सांगितले की सर्व जग पृथ्वी माझ्या आईवडिलांच्या चरणी वास करते. धाकट्या मुलाचे उत्तर ऐकून शिवजींना फार आनंद झाला. देवांचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी गणेशाला पाठवले. महादेवाने गणेशाला वरदान दिले की जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुझी पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याची सर्व पापे नष्ट होतील, त्यांची संकटे दूर होतील आणि मनोकामना पूर्ण होतील. त्यांच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल. ही व्रतकथा वाचून गणेशाला प्रार्थना करा की तू आमची संकट दूर करून आम्हाला जीवनात सुख समृद्धी आनंद आणि भरभराट दे. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजाविधी कसा करावा ह्याविषयी थोडक्यात सांगितलेले आहे. संकष्ट चतुर्थी पूजाविधी: सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी. देवघरातील गणपतीचा जलाभिषेक करावा. गणपतीला पिवळे चंदन लावावे. फुले फळे अर्पण करावे. प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदक दाखवावा. गणदीप संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी. ओम गण गणपतेय नमः मंत्राचा जप करावा.
पूर्ण भक्तिभावानं गणपतीची आरती करावी. चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य द्यावे. क्षमा प्रार्थना करावी. आता संकष्टी चतुर्थीला उपवास कसा करावा ह्याविषयी सांगणार आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक अन्न किंवा फळेच घ्यावी आणि तामसिक अन्न टाळावे. चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्रग्रहण आणि पूजा आवश्यक मानली जाते. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर हे व्रत पूर्ण मानले जाते. चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्घ्य देऊन व्रत करावे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करावी. उपाय: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे, मंत्राचे आणि गणेश अथर्वशीर्षाचे पठण करणे शुभ राहील.